सुस्वर सुस्वर रंगदेवता आणि नाट्य रसिकांना विनम्र अभिवादन. प्रयोग मला सविनय सादर करीत आहोत. इंद्रधनुष. पिझ्झा. भैरू उठला, सकाळ झाली, भैरूने अवताडला. शुभंकरोति कल्याणम आरोग्यम धन संपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमोस्तुते. अजाण आम्ही तुझी लेकरे, तू सर्वांचा पिता. नेमाने तुझं नमितो गातो, तुझ्या गुणांच्या कथा. चंद्र सूर्य हे तुझेच देवा, तुझी गुरे वासरे. तुझीच शेते सागर डोंगर, फुले फळे पाखरे. क का की कू कू के कै को कौ कम कहा. एक एक दुर्की दोन तिरकी तीन चौकी चार. दहावर पूज्य 100, पहिला माझा नंबर. आजी आजी आजी. काय रे? मला झोप आली. हे मला गोष्ट सांग ना. गोष्ट सांगू म्हणतोय? सांगते. एक होता राजा आणि त्याची होती राणी. बरोबर बरोबर. त्यांना एक मुलगी होती, राजकन्या. एकदा राजा लढाईला गेला. मोठी लढाई. सतत 15 वर्ष राजाला राजवाड्यातच आला नाही. राजकन्या मोठी होत होती. मग ती वयात आली. वयात आली म्हणजे काय गाजी? वयात आली म्हणजे लग्नाची झाली. हा, म्हणजे तिला कावळा शिवला. चुप. तुला कोणी सांगितलं? ताईला कावळा शिवला होता तेव्हा तूच नाही का बाबांना मांडली होतीस. आता तिचं लग्न करायला हवं. ते आजी, मी कधी वयात येणार? अरे बेटा, तू तरुण होणार. हे मग पुढे काय झालं? पुढे त्या राजकुमारीचं एका युवराजावर प्रेम होत. राजा 15 वर्षांनी परत आला आणि म्हणाला, युवराज महाराज, आपण उपवर झाला आहात. आता आपलं स्वयंवर करायला हवं. महाराज, आपण आमचे पिता. आपला शब्द मी अभेरू कसा? पण काय युवराजने? महाराज, माझे एका युवराजावर प्रेम बसले. कोण आहे तो सुदैवी राजपुत्र ज्याने आमच्या युवराजीला भुरळ घातली? माझा भावना तरुण झाला, आता त्याचं लग्न करायचं. माझ्या भाऊशी करणार. तिला कुठे कावळा शिवलाय? कावल्या माझ्या भाऊलीला शिव. महाराज, युवराजनीच्या विवाहाची तयारी कर. युवराजनीने निवडलेल्या राजपुत्राच्या भेटीप्रित्यर्थ आम्ही प्रस्ताव करीत आहोत. यथावकाश त्या राजकुमाराचा आणि युवराज्ञीचा विवाह झाला. फुलांनी सजलेल्या मंचकावर राजकन्या रात्र वाढत होती. सुगंध दरवळत होता. हळूवार शीतल झुळकेनं पुलकित झालेली राजकन्या त्या राजकुमाराची वाट बघत होती. राजकुमार आला
निशिकांत साजशृंगार केलेल्या त्या थिलोत्तमेला पाहून राजकुमार दिग्मुख झाला. सप्त रंग फेकणारी झुंबरं वेचली आणि शिजवी मंचकावर सरसर सुरू झाली. आणि त्या सरसरीतच राजकुमाराला सर्पदंश झाला. हो, जीव घेणा दंश. पण त्या दंशाने राजपुत्र मिळाच नाही, कारण आजीच्या गोष्टीतला राजपुत्र कधी मरतच नाही. आजीची गोष्ट, राजाची गोष्ट, सप्तरंगी स्वप्नांची लगोरी टिसू पाहणाऱ्या जीव घेण्या खेळाची गोष्ट. ताना पिहिनी पाजा. सविनय सादर करीत आहोत इंद्रधनुष्य. लेखक प्रदीप राणे, प्रकाश उन्मेष विरकर, नेपथ्य आणि दिग्दर्शन प्रमोद विठ्ठल शेलार. प्रयोग मालाड सविनय सादर करीत आहोत इंद्रधनुष्य. ना नीना नाही पाणी पिला. जाना ताप तांबडा नारंगी नाही नांदेड. ता नाही सॅलरी गॅलरी. हे बे आलिशान फ्लॅट. ऑफिस बॉय दाराला पडले. कार्यालयीन रॅक. डायनिंग टेबल. लठ्ठ पुस्तके. इझी चेअर. टीव्ही. फ्रिज. काचेचं टेबल. सकाळची धावपळ. काचेखाली मर्फीचा मुलगा. दुपारचं जेवण. इन ट्रे आउट ट्रे. झुला. पेपरवेट. तांबेरी फ्रेम. पानं हलत नाही. मॉडेल. हा पेपरवेट फेकून द्यायला हवा. त्यातून हा मुलगा विचित्र दिसतो. गॅलरी रिफ्लेक्शन. पांढऱ्या कॅनव्हासवर काळा स्पॉट. अर्थ लागत नाही. पानं उडून जात. चिमणीचं घरटं. ते पोपट. छिद्र. पेपरवेट. एकी एक दुरकी दोन. टेकी तीन चौकीच्या. कौता की कुकू. के कै कोको कंका. 5 6 7 8 9 10. एकावर एक 11. 12 13 14 15 16 17 18. ख खा की कुकू. 19 20 21. 22 23 24 25 26. 27 28. नीना नीना कशी आहे? बरी आहे. रात्रभर रडत होती. आणि पप्पू नुकताच उठला. जरा खोकतोय. तुमची नीना आता रांगू लागलीये. टाळ्या वाजवते. तुझा पप्पू गधडा न आला चड्डी ओली. मी नाही काढणार. हे पडेल की. नीना. ओ बळा काय नीना. ओ.
एक होता राजा, दत्ताची गाय, त्याची होती राणी, गाईचं दूध, तिघा गाणी, दुधाची साय, त्यांना होती मुलं, साईचं दही, गुलाबाची फुलं, दयाचं ताक, नीना लागली रांगू, ताकाचं लोणी, पप्पू आमचा शाणू, लोण्याचं तूप, त्याला आली झोप. बा पू पू पी पी. तीन एके तीन, तीन दोणे सहा, तीन त्रिक नऊ, तीन चौक बारा, ढ ढा ढी ढी धू, तीना पाची 15, तीन सक 18, तीना सत 21, थ ठा थी थी थो. वर्ष, वेदना, माया, आई. अहो अहो ऐकत का? पप्पूला सर्दी झाली, डोकं दुखतंय. पीठ लावायला हवं. पण मेलीचे डबेच कुठे मिळायची नाही. हो नाही सापडत आहे. अहो का तुम्हीच घेतली होती ना नीनासाठी? ती हरवली. कशी हरवली? काय डबी, नवीन काय? विक्स. कशासाठी? अहो सर्दीसाठी. डोकं दुखतंय. अरे पप्पू, तुझं डोकं दुखायला तू काय पप्पांसारखा मोठा झालास? चल झोप बघू. चांदोबा भागलास का? नशिबाने गोंदलेल्या वेदनेच्या पाठीवर निंबोणीच्या झाडामागे लपलास का? स्वप्न गिरवायला हवीत. निंबोणीचं झाड करवंदी, चांदोबाला शोधायला हवं. आमचा वाडा चिरेबंदी, वाड्याला रंग द्यायला हवा. आमच्या वाड्यात येऊन जा. प्रेम तिरकी झाले सरळ करायला हवी. तूप रोटी खाऊन जा. पक्षिणीने घरटं बांधलं. तुपात पडली माशी, पिल्ल व्हायला हवी. चांदोबा राहिला उपाशी. उपाशी चांदोबाला मम्मम भरवायला हवं. पप्पू पप्पू झोपला. हो झोपला. सर्दी झाली त्याला, सारखा चिरपतो. अगं दात काढत असेल. हो, तुला मला 2 दात आले, अगदी तुमच्यासारखे. ही गळ्यात काळी पट्टी कसली आहे त्याच्या? त्याने 3 दात सरळ येतात असं आई म्हणत होती. तुमच्या नीनाला ढकलगाडी घ्यायला पाहिजे. हो घेऊया ना या पगारात. नाही, मी घेणार तिच्या वाढदिवसाला. का? तू का घेणार? हे बघ नीना माझी मुलगी आहे. हे बघ नीनाचं चॉकलेट खिशातच राहील. अरे वा, नीनाचे पप्पा चॉकलेट घेऊन आले. नीनाचे पप्पा? चॉकलेट घेऊन आले. पप्पूची आई? चॉकलेटची घाई. पप्पूची आई रुसली बाई. नीनाचं चॉकलेट पप्पू खाई. नीनाचे पप्पा चॉकलेट घेऊन आले. एक नीनाचा, एक पप्पूचा. पप्पू कोणाचा? पप्पांचा. नीनाचा फुगा उडतोय उगा. अरे पप्पू, अरे अरे घरावर बसलेला पप्पू बघा. काय रे पप्पू? अरे अरे बस झालं रे. खबर गेली. अरे पप्पू, पप्पाचा किती गुणागुणा करणार? हे तुम्ही पण काय त्याच्याबरोबर लहान होताय. जरा मुलीकडे लक्ष द्या. निदान रविवारचा तरी तिचा अभ्यास घ्या. चला नीनाबाई, पप्पा चला गणित करूया. बसा. पण पप्पा संध्याकाळी फिरायला जायचंय.
कसं म्हणतेस? हा काय भलंय आलं. पप्पा 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 काय झालंय. पप्पा मला पण सिगरेटचा धूर सोडायचंय. अहो कौतुक काय करताय. चक्क सिगरेट तोंडात धरतोय तो. काय बाय सिंगल बेल सांता क्लॉज तू कधी येणार. चिऊ पाऊ चाऊ म्याऊ. सिगरेटचा धूर उडतोय दूर. उगाचाच हरवले हवेत सूर. आली बघ गाई गाई. था थी थी 7 एके 7 7 दुणे 14 तू थे थई 7 त्रिके 21. हे मला सांगू, मला ठिकाण लावायचं. मला ठिकाण लावू दे ना. पिता हल्ली 7 5 35 एक एक एक. काय करतोस. मी आल्यापासून बघते सारखा टीव्ही बघतोयस. बंद कर तो टीव्ही. साधी बेरीज वजाबाकी येत नाही. कविता पाठ नाही. वर्गात त्या उन्हाळ उन्हाळ्यावर मागच्या वापर बसतोस. कुठे होतास इतका वेळ. अजाण आम्ही तुझी लेकरे तू सर्वांचा पिता. कविता कोणी म्हणायला सांगितली. नेमाने तुझं नमितो गातो तुझ्या गुणांच्या कथा. चंद्र सूर्य हे तुझेच देवा तुझी गुरे वासरे. तुझीच शेते सागर डोंगर फुले फळे पाखरे. लाडा देऊ नकोस. इतका वेळ कुठे होतास. आणि त्या उन्हाळ मुलांबरोबर जाऊ नको म्हणून सांगितलं होतं ना. का गेलास. बघ आई मारते. पावसा पाणी दे. पाटी माझी भिजू दे. वाऱ्या हवा दे. पाटी माझी सुकू दे. तुला हसायला काय झालं. इकडे बघ पाठीत वळालं. उठले वर पिळला का तिरकी मान रक्ताच्या. आता हस अभ्यासाला बस. उशीर का झाला. अगं खेळ रंगात आला होता. 4 विकेट आणि 5 बॉल मध्ये 15 रन. आम्ही जिंकलो. पण तसं आईला सांगायचंच ना. ती ऐकणार कुठे. एक होता राजा. त्याने बांधलं होतं मोठं कोठार. अटक मटक चवळी चटक. हा त्यांना असं खूप मोठं कोठार बांधलं. चवळी लागली गोड गोड. आणि त्या कोठाराला एक छिद्र होतं. जिभेला आले फोड फोड. आणि त्यातून चिमणी आत जायची. जिभेचा फोड फुटेना. पिल्लांसाठी दाणे आणायची. झोप येता येईना. परत चिमणा यायचा आणि दाणे घेऊन जायचा. गोष्ट नको. गोष्ट पाठ झाली. करंगळी चिमणा मरंगळी चिमणी मधले बोट घरट चाफेकळी कोठार अंगठा भिंत तळहात छिद्र मळहात दाणे मनगट गाणे कोपर देणे खांदा घेणे गळावटी होणे हनुवटी लाल ओठ गोबरेगाल 2 कान नाणे नाकाचा शेंडा डोळ्यांचे दिवे देवाचा पाठ आणि देवाच्या पाठावर पक्ष्यांचा किलकिला. जगणे नाही नाही मी असं गुदमरलोय का. मी असं थकलोय का.
शरीरातील चेतना अशी नाहीशी का झाले? भूतकाळाच्या बाटलीत भरून बिरकावलेले की राक्षस या अंधाऱ्या भिंतीतून घुमू का लागले? राजकुमारावर एका राक्षसिणीचे प्रेम होते. ती त्याला म्हणाली, माझ्याशी लग्न कर. पण राजकुमाराने आपल्या आवडत्या राजकुमारीशी लग्न केलं. राक्षसी संतापली. तिने त्याला शाप दिला, लग्नाच्या पहिल्या दिवशी तुला सर्पदंश होईल. का छळतेस मला वयाच्या 18 वर्षापासून? आधी मजा वाटते. कॉलेजात गोष्टी सांगताना मित्र हेवा करायचे. पण तुझी भूक वाढत होती इतकी की माझ्या मेंदूच्या नसांचा गुंतार केला. त्या गुंत्यातून डोकावर पाहिलं की दिसते की आया 35 वर्षाची. ही खेळवायची मला हा खेळ. पाण्याचा बर्फ होतो, आकारमान वाढतं, पण बर्फ थंड. मी का केलं लग्न? आणि तू का पडली माझ्या प्रेमात? तुझ्या सहवासात असं थंड पडेल असं वाटलं नव्हतं. पण झाली की आया असा फेर धरून नाचेल असंही वाटलं नव्हतं. हे बघ तिने घेतलेल्या गालगुप्त्यांचं व्रण. तुला दिसणार नाही ग, पण मला जाणवतायत. राजकुमार राजकुमारी एकमेकांच्या भेटीसाठी तळमळत असायची. त्यांना रात्रीची झोप सुद्धा लागायची नाही. सकाळी उठल्यावर राजधानी बाहेर उद्यानात दोघंही भेटायची. वाय थाटमाट 10ची गाडी, गुळगुळीत दाढी, पॅन्ट शर्ट, लाल साडी, बॉबकट, दांडी मांडी, डोके, बोटे, केस, भीती, दाढी, मिठीसाठी केसाळ छाती. आठवणींचा ताजमहल पोखरून शोधू नका म्हणताच. शहाजहान खुळा. ठिगळलेल्या आयुष्यात तोच एक विरंगुळा. कॉलेजच्या गॅदरिंगला चिमणा गेला नटून. चिमणीने विचारले, व्हॉट इज युअर नेम? चिमणा उत्तरला, माय नेम इज जेन. घड्याळात पाहिले तर 10:30. श्री गणेशाय नमः. ओम नमः सिद्धः. अ आ ई ई ए ऐ ओ औ अम आहा ग ख ग घ ङ तू छान कविता करतोस. च छ ज झ ञ. आवडतात मला. आठ. प्रथम पाहिली मुग्ध कैयन कातरवेळी खुलली काया. शहारले मन हळूच हसले, नंदादीप नयनी उजळले. हे तर होते रूज मनाचे, लहान भोळ्या एका कराचे. तारुण्याच्या उंबरठ्यावर अवीट आज सूर गवसले. चौघड्याच्या तालावरती 16 वर्ष कधीच सरली. प फ म म म त थ द ध न य र ल व श श य र ल व. नांदी ही तर 2 सुरांची, दारे खुलली नवजीवनाची. सौभाग्य भाईला आणि कपोळी, ओढ अंतरी ती थरथरली. श श स ह लक्षज्ञ. 60 सेकंद 1 मिनिट. 60 मिनिटे 1 तास. 24 तास 1 दिवस. 30 दिवस 1 महिना. इन्व्हर्टेड कॉमा. 12 महिने 1 वर्ष. स्वल्प विराम. काव काव कावळ्या लवकर ये. मला शिव. महिन्यातून एकदाच, पण वेळेवर. डॉक्टरांचं कडू औषध तुला आवडत नाही ना? मी तुला दूध दे.
पण तू दूध कुठे पितोस? मला शिव. अरे मला पिंड बनवायचंय, नाहीतर तुला आमचं पिंड कोण देईल? 2 वर्ष. अर्धविराम. 3 वर्ष. उद्गार चिन्ह. 4 वर्ष. प्रश्न चिन्ह. फ फा फी फी फू फू फे फै फो फौ फम फा य या ई ई यू यू ये यै यो यौ यम या. 8 1 8, 8 2 16, 8 3 24, 8 4 32, 8 8 40. देशाची लोकसंख्या वाढते. 1 या 2 बस, 4 आणायला 3 निरोध बिनविरोध. मला कधी कळेल? 2 बस. पप्पू तुझ्या पप्पाने तुझ्यासाठी कुठे आणले? 4 आणायला 3. दे ना मला कुठे आपण दोघं वाटून घेऊया. पण हे तर 3च आहेत. एक तुला, एक मला आणि तिसरा आपल्या दोघांना. फुगा फुगा फू फू फुगवला, दोरीने बांधला, उंच उडवला, पटकन फुटला. तू का बोललास ना फुगा? हवा जास्त झाली ना. ब भा भी भी भू भू बे बे भो भो भम बा. मामा मी मू मे मम्मा. स्वप्न रंग तोच ताल. चेहरा गुडघ्यात लपून पहावे लागतात लालगाल. तोच खेळ सारा वेळ नो हो. तारुण्याच्या विस्तवावर तडकलाय कॅलिडोस्कोप. विखुरले सप्तरंगी काचेचे तुकडे. रोज पहावे लागतात गंजलेले बुकडे. मी काय करायला हवं? भूतकाळाची बाराखडी गिरवायला हवी. वाज वर्तमानाची बाराखडी गिरवायला हवी. भविष्याची कोरी पाटी आर्ट गॅलरीत टांगायला हवी. सॅलरी गॅलरी. आलिशान फ्लॅट. दारांना पडले. डायनिंग टेबल. टीव्ही प्लेअर. पिंजऱ्यातील पोपट. चिमणीचं घरट. पिले मुले फुले हले डुले. चिमणीचं घरट अजून खुलेच आहे. य या ई ई यू यू ये यै यो यौ यम या. प्रियन्स, पत्र मिळेल तेव्हा तू घरातच असशील. दार उघडून घराबाहेर येऊन पत्र वाचत असशील, बसशील. एम आय राईट? हसायला काय झालं? एक विशेष आनंदाची बातमी द्यायची. मला स्कॉलरशिप मिळाली. पार्टी दिली. अगं कधी काय विचारते? उद्या कॉलेजला भेटूया. लेक्चरला बसायचं नाही. प्रॉमिस? नीना, आपल्याला उद्या आजोबांकडे जायचं. पण तुमचं ऑफिस? रजा टाकली. माझं कॉलेज? दांडी मान. नाही, लेक्चरला बसायचं नाही. म्हणजे पप्पा पार्टी? हा कोण? मी विचारतोय, हा स्कॉलर कोण? अविनाश. प्रेमात पडलेस? नाही. म्हणजे पडलेस? आवडतो? मला त्याला भेटायचंय. पप्पा तुम्ही रागावलात? उद्या घरी घेऊन येतात. पाहिलं, कॉलेजला जाऊन 1 वर्ष झालं नाही तर तुमची मुलगी प्रेमात पडली. अहो हसताय काय? थोडा तरी धाक आणि
नीना, नीना कुठे? पप्पा गाणं सोडतेस? नाही पप्पा. मला गाणं आवडतं म्हणून तुला क्लासला घातली आणि तू गाणं सोडतेस? गाणं म्हण. रैना बीती जाए शाम ना आए, रैना बीती जाए. मुलगा कसा आहे? पप्पा छान आहे ना माझावी. छान आहे. खरंच छान. साधा सरळ गोरा, सरळ नाक, केस थोडेसे लांब आहे, चष्मा लावतो. डॉक्टरांना दाखवायला हवं. काहीतरीच काय पप्पा. अहो चष्मा असला ना तरी नंबर जास्त नाही. तरीही डॉक्टरांना दाखवायला हवं. पण पप्पा उलट तो चष्मा काय छान दिसतो. मेडिकल टेस्ट करायला हवी लग्नापूर्वी. चक्क प्रेमात पडण्यापूर्वी मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट घ्यायला हवं. तुम्ही नंतर मग त्रास होतो. मुळाक्षरं गिरवावी लागतात, पाठांतर लागतं, गणित सुटत नाही, रात्रभर अभ्यास करून सुद्धा अभ्यास होत नाही आणि झालाच तरी सुद्धा लक्षात राहत नाही आणि मग परीक्षेला नापास. 4 वर्ष. महाराणी, महाराज एकच खंत म्हणे, संतती ईश्वर इच्छा बलियेसी. मी काय करणार महाराज. वैद्यराजांच्या औषधाला गुण येत नाही. कनकपूरच्या वैद्यराजांना भेटावं म्हणते. महाराज कावळ्याच्या शापानं जसं मूल होत नाही हे खरं आहे, पण काय महाराणी? आपण असे का वागता महाराज. रंग देणारी धुंद करणारी कारंजी कधी शिंपण करत नाही. हवेत उंच पतंग कधी उडतच नाही. पिळक ओठांना, थरथरणाऱ्या पापण्यांना, हृदयातील तरंगांना मोजाव्या लागतात चांदण्या. आणि त्या चांदण्यांच्या प्रकाशात पितळत असतो एक बर्फाचा तुकडा. क का की की कू कू के कै को कौ कम कहा. काव 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 काव. पाना पानी गडड रुपेरी दवबिंदूने झाली ओली. फुलपंखी पक्षांनी उधळून पटकेसाची उठली डाली डाली. साजले मुनी प्राजक्ताची पसरे धुंदी. भिंग बिडोरी रूप पाहुनी नखशिकांत मोहरे मादी. महाराणी, महाराज तुम्ही आज प्रफुल्लित दिसता. वैद्यराजांच्या औषधाला गुण आलाय महाराज. प्रधानजी हत्तीवरून साखर वाटा. प्रधानजी, गाढवावरून भिंड काढा या राणीची आणि मस्तक खेचून त्यातून मेंदू बाहेर काढा आणि त्या कावळ्यांना खायला घाला. कावळ्यांनो, मला पिंड बनवता येणार नाही. माझा पिंड तुम्हाला देता येणार नाही. कावळ्यांनो, माझा पिंड तुम्हाला देता येणार नाही. म्हणून या शरीराची लक्तरा तोडा आणि तुमच्या चोचीने रक्तबंबाळ करा या शरीराला. म्हणजे तरी त्या सर्पदंशाचे विष उतरेल. प्रिय अनुज, पुन्हा चिडीचूप झाले. पहाटेपर्यंत ते झोले. रस्व दीर्घ उकार रफा काना मात्रा. लाटा काटा काट्यात फूल. बिलोरी झुंबर घालते भूल. खायचं प्यायचं राहायचं
गादी उशी तळमळ डाव्या कुशी लिंबोणीच्या झाडामागे चांदोबा राहतो. राणीच्या डोळ्यात कारंजा नाचतो. परी ग परी कुठे मारलीस लढी? राजाने आणली इम्पॉर्टेंट साडी. परी ग परी येशील का तुम्ही? श शा शी शी शू शू 2 वाजले. आणखी किती वेळ लागणार? आधी तब्येतीला जपायला हवं. परीक्षेला आजारी पडतोस. हो आजारी पडतो. ऐकणार नाहीयेस का माझं? आधी झोप पाहू. झोप येत नाहीये ग. म्हणूनच अभ्यास करायचा. मेंदूवर ताण पडेल. वाचलेलं विसरायला होईल का काही? हो एवढंही लक्षात येत नाही. नाही आई अभ्यास करायला हवा. वार्षिक परीक्षा आहे. स्कॉलरशिपवर परदेशात जाणार आहे मी. बराच मोठा झालास रे. तू परदेशी जाणार? 2 स्कॉलरशिपवर. हे आई तुला काही हवं असेल तर सांग हा. देशी तू मोठा होणार. मग मी म्हातारी. नीना मोठी झाली. आता तिचं लग्न करायला हवं. नीना पप्पू दोघेही परदेशी जाणार. मग मी म्हातारा होणार. म्हातारा करंगळी म्हातारी. मरंगळी चिमणा. मधले बोट कोठा. चाफेकळी घरट. अंगठा भिंत. तळहात छिद्र. मळहात गाणे. मनगट गाणे. कोपर जाणे. खांदा बेडे. गळामुठी घेणे. हनुवटी लालोट नाकाचा शेंडा डोळ्यांचे दिवे देवाचा पाठ आणि देवाच्या पाठावर पक्ष्यांचा किलकिला. नीना नीना पप्पू अरे कुठे आहात तुम्ही? नीना हे नीना पप्पू कुठे आहात तुम्ही? अरे आज प्रथमच तुमचा प्रतिध्वनी ऐकला. कुठे आहात तुम्ही? इथेच. या चिरेबंदी वाड्यात. किती दूर झाले? किती दूर? 55 फुटांपेक्षा जास्त. अजूनही प्रेम लटकतेच आहे. रंग उडाला आहे. पापुत्रे दिसत आहे. हल्ली घर दिसत नाहीये इथून. ऊन पाऊस पडत नाही तर इंद्रधनुष्य कसं दिसणार? डोळे धुसर झाले. पांढरा पडदा दिसतोय. स्वप्नांचा कॅलिडोस्कोप आता आर्ट गॅलरीत टाकवायला हवा. आणि ती पाटी परत आणायला हवी. ती आहे तशीच काळी. हे काय काढलेस रे पप्पू? चांदोबा उपाशी राहिलाय. अरे हे तर वर्तुळ. चलबिंदूने एका स्थिर बिंदूपासून आपले अंतर कायम राखत आक्रमिलेल्या मार्गास वर्तुळ म्हणजेच शून्य. पाढे पाठ झाले.
कितीपर्यंत? गणित सोडवता येते, मुळाक्षर यायला लागली, 12 खडी येऊ लागली. आता गणित 1 अधिक 1 2, 2 अधिक 2 4, 4 वजा 2 2, 2 वजा 1 1. का की कू कू के कै को कौ कम का हजार आम्ही तुझी लेकरे तू सर्वांचा पिता ताना पिहिनी पाजा. तुम्हाला किती वेळा सांगितलं माझ्यासाठी असं जागत बसू नका म्हणून. नाता ताना पी गया